ओके, आलं लक्षामध्ये तुमच्या? म्हणजेच पच्या अगोदर रचा उच्चार होतोय. ओके, दर्पण, रपण उच्चार करून बघा. रचा उच्चार अगोदर होतोय आणि नंतर पचा उच्चार होत आहे. ओके, रप. तर यामध्ये मग गोष्ट लक्षात घ्या, जे उच्चार अगोदर होतोय तर मग मूलध्वनी बाहेर काढताना रचा वर्ण सुद्धा अगोदर लिहावा लागेल. तर उच्चार व्यंजनाच्या अगोदर होतोय तर र अगोदर लिहायचं. ओके, मग इथं र लिहिलं, हलंतर र, तर व्यंजनाचा उच्चार नंतर होतोय तर मग आपण व्यंजन नंतर लिहिलं आणि स्वर नेक्स्ट. मग कशा पद्धतीनं आपण लिखाण केलं तर या अर्पमध्ये काय होत आहे, रपमध्ये जो स्वर आहे तो कोणाला पूर्ण करत आहे, या व्यंजनाला पूर्ण करत आहे. ओके, आणि जो उच्चार आखूड उच्चार होत आहे तो कोणाचा होत आहे, तो रचा उच्चार आखूड होत आहे. ओके, इथे आलं लक्षामध्ये तुमच्या? मग इथे गोष्ट लक्षात घ्यायची, रचा उच्चार कुठं होतोय की व्यंजनाच्या अगोदर रचा उच्चार होतोय, नंतर व्यंजनाचा उच्चार होतोय. यामध्ये कन्सेप्ट होती की स्वर अगोदर व्यंजनाला पूर्ण करतोय आणि तो व्यंजन नंतर रला पूर्ण करतो. मग तो रला पूर्ण करत असताना लक्षात घ्या, त्या रच जी रचना आहे ती या रफारप्रमाणे आहे. हा जो आहे हे काय आहे, एक हुक म्हणा किंवा आकडा म्हणा. ओके, आकडा जो की रची काय आहे, रचा रफार आहे. मग हा एक रचा असा रफार आहे जो की शिरोरेखेच्या वर दिला जातो, हुक किंवा आकड्यासारखा. ओके, ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण दिला, शिरोरेखेच्या वर हा आकडा दिला जातो किंवा हुक दिलं जातं. ओके, हे सुद्धा काय आहे, एक रचं स्वरूप आहे. ओके, नेक्स्ट आहे वराड आणि कैऱ्या. तर यामध्ये लक्षात घ्या, या रामध्ये आणि या रॅमध्ये काय होत आहे, तर याचा उच्चार करून बघा. रचा उच्चार करत असताना आणि व्यंजनाचा उच्चार करत असताना कोणता ध्वनी अगोदर येते, तर वराड, वराड, कैरिया. ओके, कैरिया. ओके, तर यामध्ये काय होते प्रोसेस, तर ह्या रामध्ये आणि या रॅमध्ये काय होतोय, ही जी रची रचना आहे ती कशी आहे, ती अगोदर आहे. तो ध्वनी कसा होतोय, अगोदर उच्चारला जातोय. ओके, त्याच्यामुळे हा जो रफार आहे या ठिकाणी हा र अगोदर उच्चारला जातो, म्हणून इथे मूलध्वनी अगोदर र घेतला, नंतर ह व्यंजन घेतलं. ओके, आणि नेक्स्ट काय आहे, आ हा स्वर आहे म्हणून इथे काय घेतलं, आ हा स्वर घेतला. ओके, या रॅमध्ये काय होतंय, अगोदर रचा उच्चार होतोय, नेक्स्ट काय होतंय, यचा उच्चार होतोय आणि नेक्स्ट आ या स्वराचा उच्चार होतोय. ओके, तर यामध्येही काय प्रोसेस होत आहे की हा जो स्वर आहे तो अगोदर व्यंजनाला पूर्ण करतोय आणि त्यानंतर जो रफार आहे त्या व्यंजन त्या रफारला पूर्ण करतोय. ओके, पण पूर्ण ध्वनी कोणता आहे, तो व्यंजन आहे. मग या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्यायची, व्यंजनाच्या अगोदर ज्यावेळेस रफार येतो तो त्याचा उच्चार कसा असतो, आखूड असतो, कमी लांबीचा असतो, रस्व उच्चार असतो. कारण या ठिकाणी त्या व्यंजनाला अगोदर पूर्ण केले कोणी, स्वरांनी त्या व्यंजनाला अगोदर पूर्ण केलेलं आहे. पण त्याचं जे लिखाण आहे ते कशा पद्धतीनं आहे, त्याचं लिखाण रचा उच्चार अगोदर होते, त्याचा मूलध्वनी रचा उच्चार अगोदर होतो, म्हणून त्याचा मूलध्वनीही आपण काय केला, अगोदर लिहिला, आणि व्यंजनाचा उच्चार नंतर होते म्हणून व्यंजन नंतर लिहिलं. आणि नेक्स्ट शेवटी काय येत असतं, स्वर आलं, तर स्वर कोणाला पूर्ण करत असते, व्यंजनाला अगोदर पूर्ण करतोय, नंतर रफारला पूर्ण करतोय. ओके, तर या ठिकाणी या रला, ओके लक्षात घ्या, हा जो हुक आणि आकडा याला म्हणू आपण. ओके, हुक किंवा आकडा, आणि हा जो र आहे जो की चंद्रकोरीप्रमाणे, ओके चंद्रकोरीप्रमाणे हे काय आहेत, हे रफार आहेत. ओके, हे रफार आहेत. हा जो शिरोरेखेच्या वर दिला जाणारा जो आकडा आहे, हुक आहे, हा एक, आणि हा चंद्रकोरीप्रमाणे हा रफार दिला जाणारा हा एक. हे असे दोन र आहेत. यांचं वैशिष्ट्य हे आहे की यांचा उच्चार हा व्यंजनाच्या अगोदर होत असतो आणि अर्धवट उच्चार होत असतो. अर्धवट म्हणजेच काय, अपूर्ण उच्चार म्हणजेच आखूड उच्चार, रस्व उच्चार. ओके, तर कधीही लक्षात ठेवा, ज्या वेळेस पण अशा प्रकारे शब्दांमध्ये जेव्हा हुक किंवा आकडा, रफाराचं हुक किंवा आकडा येईल किंवा रफाराचं चंद्रकोरीप्रमाणे रफार येईल, त्यावेळेस लक्षात घ्यायचं, जो मूलध्वनी आहे रचा तो अगोदर येणार आहे, आधी येणार आहे, त्याच्यानंतर व्यंजन येणार आहे, त्याच्यानंतर स्वर येणार आहे.
ओके, हे वैशिष्ट्य आहे या दोन रफारांचं. ओके, जेव्हा आपण मूलध्वनी बाहेर काढू तर ते रफाराचं स्थान कुठे असायला पाहिजे हे आपल्याला इथे कळून जातं. ओके, आणि त्याचा उच्चारसुद्धा कुठे करायचा हेही आपल्याला कळतं. ओके, हे असे र आहेत, लक्षात घ्या, फास्टमध्ये सांगते. हे असे हुक आणि हे असे दोन रफार आहेत, हुक आणि चंद्रकोरीप्रमाणे जे रफार आहेत दोन, त्यांचा उच्चार हा व्यंजनाच्या अगोदर होत असतो, आखूड उच्चार होत असतो. आणि नेक्स्ट कोणते रफार आहेत, जे तिरपी रेघ आहे आणि काकपदाचे जे रफार आहेत हे कसे आहेत, हे पूर्ण रफार आहेत. पूर्ण रफार आहेत म्हणजे जेव्हा पण हे दोन रफार वाक्यामध्ये येतील तेव्हा लक्षात घ्यायचं तो र कसा असणार आहे, पूर्ण असणार आहे. कारण तो पूर्ण का असणार आहे, तो व्यंजनाच्या नंतर येणार आहे आणि तो नंतर आला म्हणून त्याचं जे स्वर आहे, शेवटी येणारा स्वर त्या र ला अगोदर पूर्ण करत असतो. ओके, त्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी हे दोन जे तिरपी रेघ आणि हा जो काकपद र आहे, हे जे दोन रफार आहेत हे पूर्ण र दर्शवितात. आणि हे जे हुक आहे आणि जे रफारचं हुक किंवा आकडा आहे आणि चंद्रकोरीप्रमाणे जे र लिहितो आपण, ह्या दोघांचं अस्तित्व वाक्यामध्ये एका शब्दामध्ये कसं असणार आहे, तो एक आखूड ध्वनी असणार आहे आणि त्याचा उच्चार हा अगोदर असणार आहे. ओके, तर हे असे र चे एकूण किती प्रकार आहेत, मग र चे असे एकूण 4 प्रकार आहेत. एक आहे तिरपी रेघ, ज्याला की आपण या पद्धतीनं लिहितो. दुसरा आहे काकपद रफार, ज्याला की आपण अशा पद्धतीनं लिहितो. तिसरा आहे हुक किंवा आकडा त्याला म्हणू आपण, जो की शिरोरेखेच्या वर दिला जातो. आणि चौथा आहे चंद्रकोरीप्रमाणे हा वर्णाच्या पोठामध्ये दिला जातो. ओके, तर अशा पद्धतीने हे 4 प्रकार आहेत आणि हे 4 प्रकार आपण शब्दांमध्ये रफारच्या रच्या अस्तित्वाचं हे 4 प्रकार तिथे प्रतिनिधित्व करत असतात. ओके, तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं, मग आपण बघितलं रचे 4 प्रकार. रचे